मुलांना रोज डब्याला काय द्यायचं याचं प्लॅनिंग आदल्या दिवशी रात्रीच करून ठेवावं लागतं. त्यासाठी घेतले पाऊण वाटी मूग, अर्धी वाटी चणा डाळ, अर्धी वाटी उडीद डाळ. आता ते एकत्र करते. ह्या तिन्ही डाळी प्रोटीनच्या रिच स्रोत आहेत. तर खूप अतिशय जास्त प्रोटीन असणारे म्हणजे मूग घेतले, अर्धी वाटी चणा डाळ घेतली, अर्धी वाटी मूग डाळ घेतली, उडीद डाळ घेतलेली आहे. तुम्ही अजून बाकीच्या इतर डाळीही ॲड करू शकता. आता ते मी स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेत आहे छानपैकी पाण्यामध्ये. धुवून घेण्याचं कारण की आताच्या ज्या डाळी असतात त्यावरती केमिकल्स असतात, पावडरी लावलेले असतात. तर त्या पावडरी पूर्ण वॉश करण्यासाठी धुवून घेण्याची गरज आहे. ज्या पूर्वीच्या घरगुती पद्धतीच्या डाळी होत्या त्यांना धुवून नाही घेतलं तरी चालत होतं, पण आताच्या नक्की वॉश करून घ्या. आता त्यामध्ये टाकलेत मी 1 चमचाभर मेथीदाणे. आता मी हे पूर्ण रात्रभर भिजत ठेवणार आहे. हे रात्रभर भिजल्यानंतर ही मूग डाळ, चणा डाळ सर्व भिजलेले आहे छानपैकी. आता त्यांना आपण मिक्सरमध्ये घालून बारीक करायचं आहे. त्यामध्ये मी घालणार आहे लसूण, अद्रक आणि मिरची. हे सर्व घालून बारीक करून घेणार आहे. त्यात थोडेसे 2 टेबलस्पून पण दही ॲड करणार आहे. दह्यामध्ये चांगले प्रोबायोटिक असतात जे आपल्या गट हेल्थसाठी म्हणजे पोटाच्या आरोग्यासाठी खूप छान आहेत. तर ते दही पण मी ॲड केलेलं आहे आणि चव पण छान येते आणि थोडंसं फर्मेंट पण होतं दह्यामुळं. तर मी हे थोडंसं कोर्स ग्राइंड करून घेतलेलं आहे, म्हणजे जाडभरडं थोडंसं घेतलेलं आहे, खूप बारीक नाही केलेलं आहे. आता त्यामध्ये मी थोडेसे जिरे टाकणार आहे, चवीनुसार मीठ टाकणार आहे, हळद थोडी टाकणार आहे आणि मी काही भाज्या घेतल्या आहेत. तिथे मी कॅरेट घेतलेलं आहे, कांद्याची पात घेतलेली आहे आणि मटर घेतलेले. मटरचं सीझन आहे तर मटर तुम्ही फुल्ली यूज करू शकता. आता मी इथे आप्याचं पात्र घेतलेलं आहे. आप्याचं पात्र मी गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवरती आणि त्याला मी आता ब्रशनी तेल लावून घेत आहे. पूर्ण सर्व सर्व आप्याच्या खाचांना मी तेल लावून घेते म्हणजे आप्पे सहज निघतील. आता हे माझं आप्याचं पात्र जे आहे ते खूप जुनं झालेलं आहे, त्यामुळे त्याला थोडं जास्त तेल लावावं लागतं. अदरवाईज तुम्ही थोडंसं तेल वापरून पण करू शकता. तर मूग हा अतिशय उत्तम स्रोत आहे प्रोटीनचा. तर लहान मुलांना मूग दिलेच पाहिजेत. आता मी त्यामध्ये आप्पे घातलेले आहेत आणि चांगले बघा तुम्ही गोल्डन ब्राऊन कलरवरती ते आप्पे आता उलटे केल्यानंतर दिसतील तुम्हाला. आप्पे मी घातलेले आहेत, ते आप्पे झाकून ठेवून थोडे कुक करून घेतलेले आहेत. आता ते उलटे केल्यानंतर छान गोल्डन ब्राऊन असा रंग आला आहे, शिवाय वासही खूप छान खमंग आलेला आहे. खूप हेल्दी आणि टेस्टी अशी रेसिपी आहे. मुले आवडीने खातात. डब्यासाठी खूप चांगला उत्तम पर्याय आहे. रोज चपाती भाजी खाणं मुलांना बिलकुलच आवडत नाही, तर त्यासाठी हा एक उत्तम स्रोत प्रोटीनचा होऊ शकतो की जे वाढत्या वयात मुलांना खूप गरजेचं आहे. माझा मुलगाही 12 वर्षाचा आहे, पण तोही खूप म्हणजे प्रोटीन्स खाण्यासाठी तर तो खूप काचकूच करतो. मग त्याची उंची मला इतकी म्हणावी इतकी वाढलेली नाही दिसत, तर त्याच्यासाठी म्हणून मी प्रयत्न करत आहेत. तर हे आप्पे मी त्याच्या डब्यामध्ये भरलेले आहेत. त्यासोबत खोबऱ्याची चटणी किंवा